मजा येते. हो 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 हो, आता परत थंडी चालू होईल. तर सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे KP ऑन व्हील्स. आज आपला कोकण कोस्टल राईडचा शेवटचा टप्पा, शेवटची विजिट, शेवटचं टेम्पल विजिट आपण करणार आहोत. ते आहे रेडीचा गणपती. तर आज मालवणमधून निघतो आहे. ऑलमोस्ट आता वाजलेले आहेत 8, 8:30 काहीतरी. तर निघतो आहे, गाडी बाहेर वॉर्म होते, सामान फक्त पॅकिंग करायचं, लोडिंग करायचं आणि निघायचं आहे. तर आज चाललेला रेडीच्या गणपतीला मालवणवरून ऑलमोस्ट 60-70 किलोमीटरचं अंतर आहे. 3-4 तासाचं पकडून चला. जर रस्ता खराब असेल तर 4 तास लागतील किंवा 2-2.5 तासात पण कवर होऊन जाईल. तर तोच रूट आहे जो आपण निवतीला जायपर्यंत चिपी एअरपोर्ट जो आहे, चिपी एअरपोर्टपर्यंत आपला सेम रूट असेल. तिथून मे बी आपल्याला एक थोडासा लेफ्ट किंवा एक राईड घेऊन पुढे आपल्याला रेडीला जायचं आहे. तर रेडीला जाऊन आपण गणपती बाप्पाचं दर्शन करणार आहोत आणि बघूया, जर आपल्याकडे इव्हनिंगला जर टाईम असला तर आपण मुंबई गोवा हायवेला जाऊन तिथे कुठेतरी स्टे करू किंवा मग रेडीच्या गणपतीला स्टे करू आणि त्याच्यानंतर मग पुढचा ब्लॉग बघितला कळेल तुम्हाला. श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गणपती बाप्पा मोरया. आज आपण चाललेलो आहोत रेडीच्या गणपतीला. काल मालवण आपण एक्सप्लोअर केलं. काल मालवणमध्ये आपण बघितलं सिंधुदुर्ग किल्ला आणि देवबागच्या बोट राईडमध्ये आपण पाहिलं निवती बीच, भोगवे बीच, लाईट हाऊस, हे सगळं पाहिलं. पण त्यावेळी सनसेट वगैरे झालेला तर तो एवढा क्लिअर आपल्याला दिसला नाही. आणि नाईटच्या वेळी तिकडे नेव्हीचे पोलीस वगैरे, नेव्हीवाले वगैरे सगळे होते, त्यामुळे आपल्याला तिथे जवळ जायला काय भेटलं नाही. तर त्यामुळे तो थोडंसं आपण लांबूनच एक्सप्लोअर केला. त्यानंतर आपण केली सकाळी बोट राईड काल, ज्याच्यामध्ये डॉल्फिन आणि शिमला पॉईंट वगैरे ते सर्व पॉईंट आपण बघितले. आणि आज आपण मालवण एक्सप्लोअर केल्याच्यानंतर चाललो आहे रेडीच्या गणपतीला. तर मालवणवरून रेडी आता ऑलमोस्ट 60-70 किलोमीटर झालेत आणि आता वाजलेले आहेत 9:45. तर निघतो ऑलमोस्ट अजून 2-2.5 तासाचं अंतर आपल्याला कापायचं आहे. तर मजा येते मस्त. अजूनही थंडी आहे, गार वारा लागतं आणि फ्रेश फील करतो आहे. सध्या झोप थोडीशी पूर्ण झालेली आहे. अरे बाप, हो हे बघा कमळाचं तलाव. थोडंसं ना हेवी फील करतं आता. राईड संपत चालली आहे, घरची ओढ लागली आहे. चिप्पी एअरपोर्ट, चिप्पी लेफ्ट, चिप्पी विमानतळ राईट, वेंगुर्ला राईट. अथांग असं समुद्रासारखी ही जमीन पसरलेली आहे बघा ना. इकडे एअरपोर्ट आणि इकडे मस्त नुकताच पावसाळा संपल्यावरती हिरवीगार दिसणारी गवतं किंवा झाडं. काय नजारा असेल यार. हे विमानतळावरून जे प्लेन जात असतील ना, उडत असतील, फ्लाय करत असतील, त्यांना काय मस्त दिसत असेल ना हे वरून. शाळेची पोरं मस्त अशी STची बसची वाट बघत बसलेत. इकडे ह्याच मोठा प्रॉब्लेम आहे आतमधल्या गावांमध्ये ना. मी काल जस्ट एकाला असंच विचारत होतो की कुठल्या शाळेत आहे वगैरे, तर तो मला सांगत होता की असं त्याची शाळा आहे आणि त्याच्या गावापासून त्याची शाळा ऑलमोस्ट 3 तास काहीतरी लांब होती, ज्या शाळेत तो जात होता. आणि त्याला म्हटलं मग बस कधी येते वगैरे, तर तो म्हटलं बसचं काय टायमिंगच नसतं, म्हणजे जो टाईम दिला आहे त्या टायमावर रेअरली येते. हे बघा इथे पण ते बससाठी थांबले शाळेची. बरं, मंदिर बघा ना तुम्हाला किती दिसतं. देव आदिनारायण मंदिर. हे बघा मस्त ना, काहीतरी जाळलं आहे किंवा चूळ वगैरे पेटवली आहे आणि मस्त त्याचा धूर येतोय.
सूर्यकिरणांमध्ये समोर येणाऱ्या सूर्यकिरणांमध्ये ना हा जो धूर मिक्स होतो ना, एवढा भारी दिसतं ना ते बघायला. भाई कोकणातली सकाळ म्हणजे एक सुखद अनुभव आहे, सुखद अनुभव. जर तुम्ही कधी एक्सपिरियन्स केला तर सकाळी उठा तुम्ही 6-7 वाजता उठा. आता मी इकडे आहे ना, तर उठलो आहे 2-3 वेळा 6-7 वाजता आणि राऊंड मारला आहे वगैरे बाहेर जाऊन. भाई काय दिसतं, काय एक्सपिरियन्स आहे तो. मस्त ना. असे हे लोक वाडीमध्ये जेव्हा तुम्ही जाता ना, तेव्हा ते लोक ना सकाळी सकाळी उठल्यानंतर असं काहीतरी चूल वगैरे पेटवतात किंवा काही जाळतात वगैरे, कचरा वगैरे जे काय असेल ते. म्हणजे 1-2 ठिकाणी मी कचरा पण जाळलेला बघितला सकाळी, आणि काही ठिकाणी चूल वगैरे पण होती बाहेर. तर त्याचा जो धूर येतो ना, तो धूर त्या किरणांमध्ये असं दिसतो मस्तपैकी, भारी वाटतो. आणि त्याच्यानंतर त्यांच्यासोबत ते लोक ना मस्त असे भक्तिगीतं, भावगीतं कोकणातली लावलेली असतात, गवळणी वगैरे. भाई खतरनाक फील येतो, खतरनाक. तर आता थोडासा पॅच खराब होता, तिथून आता क्रॉस करून रेडीच्या इथे लागलो आहे. तर रेडी आता दाखवता अजून 53 मिनिट. तिथे रेडीचा जस्ट बोर्ड होता, रेडी बीच स्ट्रेट करून. तर 53 मिनिट्स ऑलमोस्ट. अजून जर हासाच रोड असेल तर 1 तासात आपण पोचू. तर आजचं असं मी विचार करतो आज, की जर आपलं दर्शन लवकर झालं तर रेडीच्या इथे आणि त्याच्या मागेच स्वामी समर्थांचा एक मठ आहे, ते 2 ठिकाणी आपण जर दर्शन केलं आज लवकर वेळेमध्ये, तर संध्याकाळी कुठेतरी मुंबई गोवा हायवेला एंट्री करतो त्या स्पॉटवर कुठेतरी एक स्टे करायचा माझा विचार चालू आहे, की जेणेकरून उद्या जर आपण मुंबईला निघालो तर आपल्याला डायरेक्ट हायवेवरून निघता येईल. हा जो मधला 40-50 किलोमीटरचं जे अंतर आहे ते आपलं उद्याचं वाचेल. तर बघूया कसं काय होतं आहे. आधी जाऊ गणपतीला, दर्शन घेऊ, तिकडे विचारपूस करू कशी काय येते, हॉटेल वगैरे भेटतं का बघू हायवेला. रेडीला तर भेटेलच असं बोलले सगळेजण मला, की रेडीला भेटेल म्हणून. बघू. रेडी चौपाटी स्ट्रेट 4 किलोमीटर. रेडी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. धन्यवाद रेडीकरांनो. श्री क्षेत्र रेडी. तर आपल्याला मारायचं राईट, गणेश मंदिर राईट. MH03 मुंबई, MH09 माहीत नाही. सत्यपुरुष मंदिर. देवा, काय छोटे छोटे स्पीड ब्रेकर आहेत ना, आई शपथ सांगतो. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. गणपती, रेडीचा गणपती, वायजर खाली नाहीतर माती डोळ्यामंदी. सनग्लासेस हरवला आहे आपला, त्यामुळं वायजर खाली नाहीतर माती डोळ्यामंदी. ओ गणपती, रेडीचा गणपती, टिटिडिंग टिडिंग टिडिंग. कुठे आहे मंदिर? 7 मिनिट्स. असा माइलस्टोन बोर्ड वगैरे दिसला ना
की आता रेडीचा गणपती 4 किलोमीटर, किंवा आपल्याला जे डेस्टिनेशन टाकायचे डेस्टिनेशन जायचं आहे ते डेस्टिनेशन आता 2 किलोमीटर 4 किलोमीटर असं दिसलं ना की मग ते असं होतं, अरे आलं की नाही अजून, अरे आलं की नाही अजून, फक्त 4च किलोमीटर बाकी होतं, अजून 4 किलोमीटर संपले नाहीत काय, असं होतं. देवी माऊली मंदिर रेडी. इकडची माती एवढी ओली काय. संपूर्ण लाल माती आहे इकडे. अरे ह्याच्यामुळे झालं वाटतं वॉटर टँकर, काय माहिती. पण चला थोडा तरी फायदा या पाणी पडल्याचा, कारण ते माती उडणार तर नाही सुकलेली. आता लास्ट टाइम मी गणपतीपुळेला आलेलो ना, अरे बाप रे बाप, काय माझी गाडी लाल झालेली माहिती आहे. माझं जॅकेट लाल, रायडिंगचं पॅन्ट लाल, टॉप बॉक्स लाल, नाही टॉप बॉक्स नव्हतं तेव्हा, हे होतं असंच सेटअप बांधलेलं मागे, बॅग हीच बॅग होती मागे जी आपण टेलला बांधली, ती बॅग लाल, भाई ब्रेक लाल, हॉर्नच्या आतमध्ये लाल माती. बाप रे बाप, हॉर्न माझा पुण्यात गेल्यावरती बंद पडला होता, एवढी त्याच्यामध्ये माती. तो हॉर्न खोलून त्याला असं थोडंसं टॅप वगैरे केलं, त्यातून थोडीशी माती होती पडली. तर श्री क्षेत्र रेडी गजानन मंदिर नागोळेवाडी. तिथे लाव पुढे. रेडी गजानन मंदिर नागोळेवाडी जस्ट पोचलो आहे. जस्ट जर तुम्ही आपला मालवणवरून आलात तर ऑलमोस्ट 60-70 किलोमीटर तुम्ही हा थोडासा अर्धा पॅस तुम्हाला खराब लागेल. त्याच्यानंतर जस्ट एक राईड मारला तर तुम्हाला अशी एंट्री, इथे स्टॉल्स वगैरे दिसतील तुम्हाला. तर आपली गाडी तिथे पार्क केली आहे आणि काकींकडून थोडंसं पूजेचं सामान वगैरे घेतो आणि पुढे मंदिरात जातो. थोडं सगळं भेटेल तुम्हाला इकडे. मागे आपलं हेल्मेट वगैरे ठेवलं आहे, बाईक इकडे, आणि थोडंसं काहीतरी पूजेचं सामान वगैरे घेऊ आणि पुढे जाऊ. आता दर्शन वगैरे घेतलं आहे मंदिराचं प्रॉपरली. एक 5-10 मिनटं झाले. आपण सकाळी किती 10-10:45 निघालो होतो, आता 11:30 झाले. ऑलमोस्ट 1-1.5 तासातच पोचलो आपण इथे. आणि मस्त मजा आली. दर्शन वगैरे घेतलं. सुंदर मूर्ती आहे, एकदम सुंदर मूर्ती आहे.
तुम्ही पण कोल्हापूरचे काय म्हणता? आता जायला आता बघू किती वेळ लागतोय. एक दिवस तर लागतो तसं, पण आता कसं माझ्याकडे टाईम आहे, आता काय काम नाही ना मला. तर मी बोललो आता जातो डायरेक्ट, जिथं 4-5 वाजतील तिथं थांबू, मग परत तिथून सकाळी निघू. आता उद्या सकाळी डायरेक्ट निघणार होतो इथून, पण आता इथे काय बघायला पण नाही आणि काय काम पण नाही इकडं. नाही ना, मी अलिबागवरून आलो, कोस्टल करतोय ना, तर आज लास्ट आहे. हां, आता रिटर्न घरी. कोस्टल झाला माझा, मग काल तर 10 दिवस झाले मी फिरतोय. 6 तारखेला निघालो. आता अलिबाग, नंतर दिव्या आगार, हरिहरेश्वर, दापोली वगैरे सगळं करून आता इकडं आलो. असं आता मुंबई झालं, हे लास्ट होतं. आता इथे काय आहे नाही ना बघायला एवढं, त्याच्यामुळे बोललो आता थांबून काय करणार. बोललं 4-5 वाजेपर्यंत जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ, नंतर मग तिथं थांबू संध्याकाळी, मग उद्या सकाळी परत तिथून कंटिन्यू. हो, एकटाच आहे. ग्रुप होता पण ते सुट्ट्या नाहीत ना त्यांना, ते झालं. आता बोललं सगळ्यांच्या वेगवेगळ्या सुट्ट्या, टायमाचे डेट, त्याच्यामुळे बोललं जाऊ दे, नंतर बघू परत कधी. आता बोललो एकटा जाऊन येतो. चला येऊ, चला, थँक्यू, चला अगी. तर मंडळी, तर आता असं कन्व्हर्सेशन तुम्ही ऐकलंच असेल. तर आता असं डिसाईड झालं आहे की आता इकडे तर काय काम नाही. आता वाजलेले आहेत किती, 12:30. आपण ऑलमोस्ट 11:30ला इथे पोचलो. तर असा विचार चालला आहे की मळगावपर्यंत जाऊन, मळगावच्या इथे आपल्याला लेफ्ट मारायचं आहे मुंबई गोवा हायवेला. तर तिथे जाऊ आणि तिथून पुढे आपण हायवे कंटिन्यू करू. ऑलमोस्ट अजून 2-3 तास जेवढं आपल्याला हायवे खेचता येईल तेवढा खेचू, म्हणजे आपल्याला कसं उद्यापर्यंत थांबायची गरज नाही ना. आज इथं थांबलो, किंवा माझा असा अगोदर विचार होता की रेडीमध्ये थांबू, स्टे करू, किंवा मळगावला किंवा सावंतवाडीला स्टे करू. सावंतवाडी आता इथून ऑलमोस्ट 1-1.5 तासावरतीच आहे. तर असा विचार चाललेला की तिथे स्टे करू. पण प्रॉब्लेम असं आहे की थांबून करणार काय ना आपण, थांबून करणार काय, हा प्रॉब्लेम झाला. की इथे काय बघायला पण आहे ना एवढं. आता गणपती मंदिरात पाया पडलो, स्वामी समर्थांच्या मठात पाया पडलो. तर बघू आता कसं काय होतं आहे. वन्य प्राणी, बापरे, पुढे जंगल आहे. हां, तर काय बोलतो, तर काय काम नाही आहे. तर बघू, सावंतवाडीपर्यंत जाऊ, तिथून पुढे मग हायवे कंटिन्यू करू. जोपर्यंत 3-4 वाजेपर्यंत जे काय आपलं डेस्टिनेशन जिथपर्यंत पोचतं आहे तिथपर्यंत पोचू, आणि मग 4-5 वाजता स्टे करू. काय म्हणता, तुम्हाला काय वाटतं? असंच करू म्हणता? चला, आता तुम्ही म्हणताय तर मग तसंच करूया. आता थोडंसं पुढे जातो, नेटवर्क आलं की मॅप लावतो. तर मित्रांनो, आता लागलेलो आहे मुंबई गोवा हायवेला. आता ऑलमोस्ट 2 वाजलेले आहेत. हां, 2 वाजलेत. आता बघूया आपण सनसेटपर्यंत किंवा 5-5:30पर्यंत कुठपर्यंत पोचतो आहे. मग तिकडे जाऊन स्टे वगैरे घेऊया. तर रेडीच्या गणपतीला गेलो,
तिकडे बघण्यासारखं त्याच्यानंतर एवढं काय नव्हतं, फक्त मंदिर होतं आणि बाजूला स्वामी समर्थांचा मठ होता. एकदम मस्त मंदिर आणि मठ होता. ॲक्च्युली कांबळी म्हणून एक कोणतरी होते, त्यांच्या स्वप्नात बाप्पा आले आणि त्यांनी सांगितलं की अशा ठिकाणी माझी मूर्ती वगैरे आहे. त्याच्यानंतर मग त्याचं खोदकाम वगैरे सुरू झालं. खोदकाम सुरू झाल्याच्यानंतर ती मूर्तीचा वगैरे कान वगैरे दिसायला लागला आणि त्याच्यानंतर अजून खोदकाम केल्यानंतर उंदीर दिसला. उंदीर दिसल्याच्यानंतर मग अजून खोदकाम केलं. आय थिंक 1.25 महिना काहीतरी त्यांचं खोदकाम चालू होतं. त्याच्यानंतर ती मूर्ती वगैरे दिसली आणि त्याचं प्रॉपर असं पूजन वगैरे करून तिथे मंदिराचं स्थापना वगैरे करण्यात आली. खूप मस्त मंदिर होतं. जांबा दगडावरती ती मूर्ती कोरलेली आहे आणि मूर्ती बसलेल्या अवस्थेत आहे. तुम्ही जर मूर्ती बघाल, मी व्हिडिओ टाकले ना त्याच्यामध्ये ब्लॉगमध्ये, तुम्ही पाहिलाच असेल आतापर्यंत. तर खूप सुंदर अशी मूर्ती आणि मंदिरात गेल्यावर ना एकदम असं शांत वाटलं मला. ॲक्च्युली आपलं जेव्हा सुरुवात झाली राईडची, कोकण कोस्टल राईडची, तेव्हा पण आपण महादेव आणि सुवर्ण गणेश मंदिर देवी आगारचा इथूनच आपल्या राईडची सुरुवात केली आणि आज शेवटचा स्पॉट व्हिजिट, शेवटची हे टेम्पल व्हिजिट पण आपली बाप्पाचे झाले. त्यामुळे खूप मस्त वाटतं आहे. आता लागलो आहे मुंबई गोवा हायवेला, तर बघूया कुठपर्यंत पोचतो आपण. सनसेटपर्यंत थांबण्यात काय अर्थ नव्हता, त्याच्यामुळे काय थांबलो नाही. म्हटलं आता आहे 4-5 तास, तर कशाला वेस्ट करायचे, आपण कंटिन्यू करूया जर्नी पुढे घरच्या दिशेने. जिथपर्यंत होईल तिथपर्यंत तर कवर करूच शकतो आपण आरामात. तर चला, सोबत राहा माझ्या या पूर्ण ब्लॉगमध्ये. घरी पोचेपर्यंत बघूया आपल्यासोबत काय काय होते, काय काय मजा येते आपल्यासोबत. मला जी काय मजा येईल ती मी तुम्हाला पण देणार आहे. त्याला मनात असा विचार येतो आहे की एक काम करूया, असं नॉर्मल जर नॉनस्टॉप केलं तर रात्री 11पर्यंत घरी पोचणार असं दाखवत आहे मॅप. तर ब्रेक घेऊन किती वाजेपर्यंत पोचू, रात्री 2-3पर्यंत वगैरे. तर जाऊया काय, डायरेक्ट ब्रेक वगैरे घेत डायरेक्ट आज कुठे स्टे नाही करायचा, डायरेक्ट घरीच निघूया. एक असं वाटतं आहे मनात. आणि दुसरं मन म्हणतं आहे की नाईट राईड नको, स्टे कर, जिथे पोचू तिथून स्टे कर. थोडंसं चंचल मन झालं आहे पण बघूया, जे आपल्यासाठी सेफ असेल तेच बघू. असं काय टेन्शन नाही, काय घाई नाही आपल्याला कसली. मुंबई गोवा बनवला आहे यार, काय बनवलं आहे मस्त. एवढ्या वर्षाची जी प्रतीक्षा होती ना, लोक बोलत होते की मुंबई गोवा रखडला आहे, मुंबई गोवा रखडला आहे. भाई आता चांगला बनवला आहे. आता 100% नाही झाला, पण हा चांगला बनवला आहे. तर मुंबई 379 किलोमीटर, आपलं घर 7 hours 31 minutes दाखवत आहे. ऑलमोस्ट आता 5 वाजत आलेत. तर बघूया, जरा ब्रेक घेतला होता इकडे, एक मिसळपाव आणि 2 चहा मारलेत मस्तपैकी. थोडा गोप्रो ॲक्शन प्रोची बॅटरी संपली होती, ती चेंज केली आणि आता परत निघतो आहे डेस्टिनेशन. तर बघूया आता आज काय डिसाईड होतं आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे सगळं. सो नाईट राईड तर आपण करू शकतो, असं काही प्रॉब्लेम तर नाही आहे. लाईट्स वगैरे तर आहेत आपल्याकडे. फक्त एवढंच की डेमध्ये जेव्हा स्पीड आपण मेंटेन करू शकतो तेवढं करू शकणार नाही. 70-80 मॅक्स टू मॅक्स 100ला वगैरे आपण क्रूज करूया. बघू काय डिसाईड होतं आहे. आता दुसरा जो आयफोन आहे तो ठेवून दिला, त्याचा चार्ज फुल झाला. जो माझा मेनवाला आयफोन आहे 11, तो मॅपसाठी लावला आहे कारण त्याचं चार्जिंग संपलं आहे आणि माझ्या पॉवर बँकचं पण चार्जिंग संपलं आहे. सो पॉवर बँक जरा धोका द्यायला लागली आहे आजकाल. तिची बॅटरी खूप लवकर उतरते. जरा त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. तर लांजा आता इथून 13 किलोमीटर आहे. लांजामध्येच थांबणार होतो ॲक्च्युली, पण नंतर काय माहिती काय झालं. हा रस्ता आहे, आता हा कुठपर्यंत असेल ते मला नाही माहिती. कारण मी जसं तुम्हाला म्हटलं की मुंबई
गणपतीला जाताना गणपतीपुळेच्या पुढे हे असे पॅचेस खूप आहेत. कारण लास्ट इयरच मी आलो होतो, आय थिंक हां लास्ट इयरच आलो होतो, तेव्हा पण हेच चालू होतं आणि आताही तेच चालू आहे. म्हणजे खोदकामात इम्प्रूव्हमेंट आहे. खोदकाम त्यावेळेपेक्षा खूप जास्त झालं आहे. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:46. मी आहे मुंबई गोवा हायवेवरती सध्या. अंधार बघताय किती झाला आहे, दिसतो आहे का तुम्हाला? मी नाईट मोड तसं ऑन करून ठेवलं आहे. मैत्री पार्कच्या इथे थांबलो होतो, जरा एक चहा पिला आणि जरा पाणी वगैरे पिलं, हेल्मेटचा वायझर साफ केला आणि जे आपले फॉग लाईट आहेत त्याचे येल्लो कवर काढून टाकले. कारण येल्लो कवरमध्ये मला एवढा विजिबिलिटी थोडी कमी झालेली, त्यामुळे येल्लो कलर काढून ठेवलेत. आणि आता हे बघा व्हाईट, आता व्हाईट केलेत. तर आय होप आता विजिबिलिटी अजून क्लिअर होईल नाईटला. तर चला बघूया. इंस्टा 360 काढून टॉप बॉक्समध्ये टाकलं आहे, कारण आता त्याचं काही काम नाही अंधारात, तर उगाच तो बाहेर ठेवण्यात रिस्क आहे. कुठे 2 मिनटासाठी थांबलो किंवा पाणी वगैरे प्यायला गेलो तर तो इझिली रिमूवेबल आहे. हा लॉक खोलला तर लगेच रिमूव्ह होतो, त्याच्यामुळे तो टॉप बॉक्समध्ये टाकून लॉक करून टाकला आहे. आपला गोप्रो तर आपल्या हेल्मेटलाच असेल. तर चला निघूया. आता 6 hours 6 minutes म्हणजे ऑलमोस्ट 1 वाजताचा ETA दाखवतं आहे, पण 1 तर वाजणार नाही आहे, वाजणार तर 3-4च आहे. कारण थोडंसं क्राऊडी एरियामध्ये गेल्यावरती जरा थांबेन मी ब्रेक वगैरे घ्यायला. आता मगातपासून मला थांबायचं होतं, पण तसा काय एरियाच भेटत नव्हता. आता इथे हॉटेल होतं म्हणून इथे थांबलं. म्हटलं इथे जरा कसं क्राऊड आहे, तर काही रिस्की नाही आहे. तर चला 6 hours 6 minutes. लेट्स गो. तसं आत्ताच 7 वाजले, त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन नाही. जर जास्त काय वाटलं तर नंतर थांबू. तर काय बोलवतो आपण, हां तर आतापर्यंत आपण ऑलमोस्ट 300-350 किलोमीटर कवर केलेत. मजा येते मस्त थंडीमध्ये राईड करायला. थोडीशी थंडी वाजते. मेस्ट लायनर जर घातलं असतं तर ती वाजली नसती. मी विसरलो लायनर घालायला आतमध्ये, पण मजा येते. खूप सुंदर ट्रिप होती मित्रांनो, मजा आली. ज्या ज्या गोष्टी प्लॅन केल्या त्या सगळ्याच तर नाही झाल्या, पण हा 98% तर गोष्टी पूर्ण आपण केल्या आहेत. तर मजा येते. आणि ज्या काय राहिल्या आहेत त्या आपण पुढे आता कंटिन्यू करणारच आहोत नेक्स्ट ट्रिपला. तर खूप मजा येते भारी वाटतं आहे. म्हणजे स्वतः मी एक ना स्वतःवरती असा एक विश्वास ठेवून मी निघालो होतो ॲक्च्युली. कारण थोडीशी भीती, थोडंसं नर्वसनेस पण होता की एकट्याला जायचं आहे, कोकणात जायचं आहे, ते पण कोस्टल करतो आहे, रस्ते खराब आहेत, परत रात्री राईड करावे लागेल की नाही करावे लागेल, कसं काय होईल, खूप साऱ्या गोष्टी मनात होत्या. एकटा चाललो असल्यामुळे कॅमेराज वगैरे पण बरोबर होते, तर ब्लॉग करतो तर त्या गोष्टींची पण जबाबदारी होती. सामान ठेवून कुठे जाऊ शकत नव्हतो. सगळ्या खूप साऱ्या गोष्टी होत्या सोलो करताना. पण यस, मजा आली, खूप मजा आली. आता ऑलमोस्ट आता 2-3 तासात आपली ही राईड संपेल. मला वाटतं कोकण कोस्टल ट्रिप संपेल. आता ऑलमोस्ट 4 तास बाकी आहेत घरी पोचायला. आता थोड्या वेळात कशेडी बोगदा येईल, तर कशेडी बोगदा दाखवण्यासाठी थोडंसं मी बॅटरी चेंज केली आता कॅमेराची. आता थंडीमध्ये ना बॅटरी लवकर ड्रेन होते. आता याचा एक उपाय करावा लागेल की पॉवर बँक एक एक्स्ट्रा घेऊन फिरावं लागेल राईडला थंडीमध्ये, आता जोपर्यंत थंडी आहे.
तुम्हाला माझ्या बोलण्यावरून थोडंसं जाणवत असेल की मला थंडी लागती आहे. आपल्या समोर पहिल्यांदाच मी इथून राईड करतो आहे. मस्त भारी वाटतं रे. हो काय मस्तपैकी डिझाईन वगैरे बनवली आहे बघा, शिल्पकला टाईप. लास्ट टाईम आलेलो तेव्हा बोगद्याचं काम झालं नव्हतं, तेव्हा आम्ही घाटातून गेलेलो. बोललो ना तुम्हाला, 1 सेकंड पण नाही झाला की लगेच थंडी. असं गार वारं लगेच जॅकेटच्या आत घुसलं. जस्ट 1.5 आवरमध्ये आपण घरी पोचणार आहोत. 508 किलोमीटर रेडी गणपतीपासून आपण कंप्लीट केलेलं आहे. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं, ही माझी फर्स्ट राईड आहे लॉंगेस्ट, जी मी ॲट अ टाईम कंप्लीट करणार आहे. भाई मजा येते एकदम. मुंबई गोवा हायवेवरून इट वॉज माय ड्रीम. छोटंसं होतं स्वप्न, बट आय फील प्राऊड की भाई कंप्लीट केलं. इट्स नॉट अ इझी टास्क टू राईड 12 hours completely in a day when you are a beginner. मला आधी वाटलेलं की मी सनसेटला वगैरे स्टे करेल कुठेतरी, बट येस वी डीड इट. तर मित्रांनो, ही कोस्टल बाईक राईड तुम्हाला कशी वाटली? संपूर्ण सिरीज ज्यांनी पाहिली त्यांना माझा मेन हा प्रश्न आहे. ज्यांनी नाही पाहिली त्यांनी आधी संपूर्ण सिरीज पहा आणि मग मला या प्रश्नाचं उत्तर द्या की ही कोस्टल बाईक राईड तुम्हाला कशी वाटली. खूप सारे स्वप्न, खूप साऱ्या गोष्टी आणि खूप सारे विचार, खूप सारी प्लॅनिंग, खूप साऱ्या काही घेऊन मी या राईडला निघालो होतो. खूप सारा आत्मविश्वास आणि खूप सारी भीती, खूप सारी चिंता घेऊन या राईडला निघालो होतो. एकटा करेल की नाही करेल, की परत यावं लागेल, असं तर काही होणार नाही ना. तर हे सगळे प्रश्न डोक्यात होते. आणि त्याची उत्तरं आज सगळी भेटलेली आहेत. मी काय असा मोठा रायडर नाही आहे, मी पण बिगिनरच आहे. त्यामुळे मला एवढा आनंद होतो, बाकी काय नाही. ही संपूर्ण सिरीज तुम्हाला कशी वाटली हे मला सांगा कमेंट करून नक्की. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा
आणि ही कोकण कोस्टल राईडची सिरीज तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कोकण कोस्टल बाईक राईड हे प्रत्येक रायडरचं एक स्वप्न असतं किंवा ही राईड त्याच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये असते कोकणची. असा कोणताच रायडर तुम्हाला भेटणार नाही जो कोकणात जायला नाही म्हणणार किंवा कोकण कोस्टल करायला नाही म्हणणार. कुठलाच रायडर नाही म्हणणार. त्यामुळे ही तुमच्या मित्रांना, जे लोक राईड करतात त्यांना, जे लोक नाही करत त्यांना पण, किंवा तुमचे रायडर्स मित्र असतील त्यांचा ही सिरीज नक्की शेअर करा. आणि त्यांना पण सांगा की तुमचा अभिप्राय याच्यावरती द्यायला. तर चला, तुम्हाला भेटतो पुढच्या सिरीजमध्ये, पुढच्या मोठं ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि राईड करत राहा, सेफ राईड करत राहा, एन्जॉय करा. चला.